बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे थेट देशाच्या सुरक्षा यंत्रणेला भ्रष्टाचाराने पोखरणाऱ्या दलालांची। लष्कर भरतीच्या परीक्षेचा लेखी पेपर फोडणाऱ्या दलालांचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय। कोण आहेत देशाच्या सुरक्षेला पैशांच्या तराजूत तोलणारे दलाल? पाहूयात याच संदर्भातला माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। पोलिसांच्या ताब्यात असलेले हे 8 जण आहेत भारतीय लष्कराच्या ताफ्यात बनावट पद्धतीने सैनिक घुसवणारे दलाल। आज देशभरात होणाऱ्या लष्करी भरतीच्या लेखी परीक्षेचा पेपर या महाभागांनी फोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। आज सकाळी 9 वाजता महाराष्ट्रातील ठाणे, पुणे, नागपूर तसंच गोव्यात एकाच वेळी लष्करी भरतीसाठीचा लेखी परीक्षेचा पेपर होता। मात्र या परीक्षेचा पेपर फोडून काही परीक्षार्थींना विकल्याची गोपनीय माहिती ठाणे पोलिसांना मिळाली। पोलिसांनी थेट नागपुरात छापा घातला आणि एकच खळबळ उडाली। नागपुरातल्या मौर्य सभागृहात वास्तव्यासाठी आलेल्या परीक्षार्थींसह दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण नंतर परीक्षार्थींची मुक्तता केली। मला पण एक फोन आला होता रात्री 10 वाजता। मी त्यांना बोलले की मला तुला तुझे डॉक्युमेंट ओरिजिनल दे माझ्याकडे आणि 3 लाख रुपये म्हणून मला अशी मागणी केली होती त्यांनी, पण मी ते नाकारलं कारण की माझ्या अभ्यासाच्या जोरावर मी पेपर सोडवला। पण असं फ्रॉड कामं केल्यामुळे आमचं खूप नुकसान होत होतं। आम्ही मेहनत करून आम्हाला काय फळ भेटत नव्हतं, कारण की मी 3 वर्षापासून लगातार भरती मारतोय, पण मला आतापर्यंत अपयशच आलेलं आहे। माझं त्याचं निश्चितच कारण असं की बुवा हे फ्रॉड कामामुळेच मला यश नाही आलेलं। जब ये मेडिकल फिजिकल हो जाता है हमारा, उसके बाद हमारा जो पेपर रहता है, एग्जाम रहता है, एग्जाम के मतलब 15 दिन 20 दिन पहले एजेंट के फोन आने शुरू हो जाते हैं हमारे को। दुसरीकडे पुण्यातल्या हडपसरमध्ये हाच पेपर फुटल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी धाड टाकून 8 दलालांना अटक केली। इतकंच नव्हे तर इथं आलेल्या 70 ते 80 परीक्षार्थींकडून प्रत्येकी 3 लाख रुपये उकळण्यात आल्याचं समोर आलंय। या सगळ्या पेपर फुटी मागे लष्करातलेच बडे अधिकारी असल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे। यात अटक करण्यात आलेला आरोपी धनाजी जाधव यावर याआधीही लष्कराचे पेपर फोडण्याचा गुन्हा नोंद आहे। दरम्यान जरी ही परीक्षा पार पडली असली तरीही ही परीक्षा रद्द करण्याची घोषणा लष्कर प्रशासनाकडून करण्यात आली आहे। पेपर फुटण्याची आम्हाला खबर यांच्याकडनं पोलीस क्राईमकडनं आली आहे ठाण्याकडून, आणि पेपर सुरू होण्याच्या अगदी अगोदर आली होती। आमच्या सेंटरवरती जे पेपर होणार होता ते पेपर सर्व झालेले आहेत। आता त्या पेपरचं दोन्हीचं कंपॅरिझन इन्व्हेस्टिगेशनमध्ये होईल आणि ज्या पेपरमध्ये हे सापडलं जाईल, आढळेल की बुवा हे पेपर लीक झालेले आहे, ते पेपर्स नक्की कॉन्ट्राबँड केले जातील। त्याच्यात काही पण आपण डाऊट ठेवायची गरज नाही आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती ऍक्शन पण होईल। पुणे, नागपुर और गोवा इन जगह पे हमारे टीम्स ने रेड कंडक्ट की, जिसमें ये पेपर उनको मिले। ये होने के बाद में कड़वा पुलिस स्टेशन में IPC, IT एक्ट और प्रिवेंशन ऑफ करप्शन एक्ट के तहत ऑफिस रजिस्टर किया गया है। देशाच्या सीमेवर अहोरात्र उभे राहून देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांची निवड अशी पैसे मोजून होणार असेल तर ते देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं घातक आहे। ठाण्याहून अक्षय भाटकर, पुण्याहून मिकी घईसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर।